खरं म्हणजे शिरस्करजी ज्यावेळेला माझ्याकडे आले की मला पार्टीत प्रवेश करायचा आहे, त्यांना म्हटलं तुम्ही पार्टी सोडलीच केव्हा होती? कारण टेक्निकली एखादा माणूस सकाळी फिरायला गेला आणि संध्याकाळी घरी वापस आला तर तो काही घर सोडून गेला असं त्याला म्हणत नाही. तर ते तीर्थयात्रेला मधल्या काही काळाकरता गेले होते आणि परत वापस आले. राजकारणामध्ये काही तडजोडी कराव्या लागतात, काही नवीन प्रयोग करावे लागतात आणि त्यामुळे तडजोडीचा भाग म्हणून त्यांनी खरं म्हणजे अनिच्छेने ते तिथे निवडणूक लढले शिवसेनेच्या तिकिटावर. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढण्याची त्यांची आणि आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा होती. पण देवेंद्रजींनी त्यांना आदेश दिला आणि पक्षाचा आदेश शिरसावंत मानून त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्यामुळे ते कालही मनाने पार्टीत होते, आजही आहेत आणि उद्याही निश्चितपणे राहणार आहेत. पण असं आहे की मी म्हटलं की तीर्थयात्रेला गेलेला माणूस वापस आला की माऊंद करावं लागतं, सगळ्या लोकांना बोलवावं लागतं, गाव जेवण द्यावं लागतं. त्यामुळं पूर्ण सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इथे एकत्रित केलेलं आहे. आणि आज या निमित्ताने विदर्भातल्या अनेक आपल्या नामवंत बांधवांचा प्रवेश पक्षामध्ये होत आहे. या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहित आहे की आदरार्थ 3 वर्षापासून मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो. योगायोग की त्या ठिकाणी आदरणीय आताचे आमचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी मला त्या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की तुला लढायचंच आहे. भाऊंना मी सांगितलं तुमचा आशीर्वाद असेल तरच मी लढतो, नाहीतर मी काम करणार आहोत. परंतु त्या ठिकाणी शिंदे साहेब खूप अग्रेसिव्ह झालाय किंवा मला तो मतदारसंघ पाहिजेच आणि म्हणून योगायोगानं त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये लढावं लागलं. म्हणजे आदरणीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले, परंतु ते मानत नव्हते आणि लढून त्या ठिकाणी काही थोड्या मताने त्या ठिकाणी माझा पराभव झाला. परंतु तरी मी एकही दिवस त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलो नाही. म्हणजे सेने साहेबाच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेबाच्या मीटिंगमध्ये एकही दिवस गेलो नाही. त्याचं कारण असं आहे की माझं जे प्रेम या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मला माझ्यावर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांनी प्रेम केलं आणि या प्रेमापोटे त्या ठिकाणी मी विकास करू शकलो, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून योगायोगानं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.